जिमनीचं कॉम्पिटिशन किंवा थारचं कॉम्पिटिशन आहे, ही गाडी फक्त ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्येच येते बरं का। इथे तुम्हाला खूप वेगळं डिझाईन पाहायला भेटतं। भारतीय मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस ना थोडेसे आहे बरं का या गाडीचे। जर स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। टोयोटाची नवीन लँड क्रुझर FJ म्हणजे ज्याला तुम्ही मिनी लँड क्रुझर देखील बोलू शकता। आज आपण या गाडीबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती घेणार आहोत। प्राइसिंग, इंजिन ऑप्शन, आतमध्ये काय काय फीचर जे आहेत ही गाडी ऑफर करते। तर मित्रांनो, मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो जो की थायलंड या ठिकाणी होतोय आणि आपला फर्स्ट मराठी कंटेंट क्रिएटर मी आहे जो की इंटरनॅशनल शो अटेंड करतोय। सो फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज आपलं यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो चला आपण माहिती घेऊया टोयोटा लँड क्रुझर FJ बद्दल। तर मित्रांनो, ही आहे लँड क्रुझर FJ। आता ह्या गाडीबद्दल आपण जर विचार केला तर भारतीय मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस ना थोडेसे आहे बरं का या गाडीचे। जर चांगल्या प्राइसिंगमध्ये टोयोटा इंडियाने ही गाडी भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केली आणि चांगल्या प्राइसिंगमध्ये विकली पण। आता फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना, ओव्हरऑल एक वाईड लुक आहे बरं का। आता तुम्ही म्हणणार की जिमनीचं कॉम्पिटिशन किंवा थारचं कॉम्पिटिशन आहे, बट त्याच्यापेक्षा सुद्धा थोडीशी मोठी जी आहे ते टॉल ही गाडी वाजते बरं का तुम्हाला। आणि इथे जर पाहिलं तर ADAS लेवल 2चे सुद्धा जे फीचर्स आहेत या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत, जे की माझ्या मते एक टेक लोडेड आणि चांगल्या पद्धतीचं एक ऑफ रोडिंग कॅपेबिलिटी सुद्धा एक छोट्या साईजमध्ये ही गाडी तुम्हाला ऑफर करू शकते। इथे जर पाहिलं, इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे, टोयोटाची बॅजिंग आहे। तुम्ही जर हेडलॅम्प पाहिले तर हे सुद्धा DRL-C शेपमध्ये आहे। इथे लँड क्रुझरची बॅजिंग आहे। त्यानंतर प्रोजेक्टर LED जे आहे ते तुम्हाला हेडलॅम्प इथे पाहायला मिळतात। फोग लॅम्प सुद्धा तुम्हाला इथे LED मध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला इथे 4 या गाडीमध्ये मिळून जातात। गाडीच्या इंजिनबद्दल जर आपण विचार केला तर 2.7 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे, जे की आपण फॉर्च्युनर आणि इनोवा क्रिस्टामध्ये काही काळामध्ये जे आहे ते म्हणजे आधी BS6च्या आधी दिलं जात होतं पेट्रोल इंजिन, ते इंजिन जर पाहिलं सेम या गाडीमध्ये ऑफर करण्यात येतं। माझ्या मते डिझेल इंजिनचा सुद्धा जो ऑप्शन आहे हा या गाडीमध्ये द्यायला पाहिजे होता कंपनीने। त्यानंतर साईड प्रोफाईल जर आपण आलो तर इथे अलॉय व्हीलचं डिझाईन तुम्ही पाहू शकता। मोठे 18 इंचचे जे अलॉय व्हील आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात। थोडंसं आपल्याकडं जे फॉर्च्युनर आधी यायचे ना त्याचं जे सिमिलर डिझाईन आहे बरं का, बट इथे जर पाहिलं पूर्णपणे ब्लॅक आहे। आपल्याकडं थोडंसं ते कटमध्ये यायचे। बाकी क्लॅडिंग जर पाहिली ना तुम्ही, फ्रंटला बंपर असेल किंवा ही असेल, पूर्णपणे शेवटपर्यंत जी क्लॅडिंग आहे ही तुम्हाला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, सो इथे कॅमेरा देखील मिळून जातो। त्यानंतर ORM जर पाहिले, इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट आहे। इथे तुम्हाला जे रिक्वेस्ट सेन्सर आहेत ते मिळून जातात आणि हे डोअर हँडल आहे ना, हे मला थोडंसं टोयोटा फॉर्च्युनरचे देखील आठवण करून देतात बरं का। बाकी ग्लास एरिया देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मोठा मिळून जातो बरं का। म्हणजे ओव्हरऑल आतल्या साईडला जर आपण विचार केला तर तो देखील व्ह्यूसाठी कुठलाही जो प्रॉब्लेम हा येत नाही। गाडीची ओव्हरऑल जर लेंथ पाहिली ना तर 4610 mm जी लेंथ ही तुम्हाला मिळून जाते। विड्थ जर पाहिली 1855 mm आहे आणि हाईट जर पाहिली तर 1890 mm तुम्हाला जी हाईट आहे ती मिळून जाते। व्हीलबेस जर पाहिला 2580 mm चा जो व्हीलबेस आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी जर पाहिली लॅदर ऑन फ्रेम चॅसीवरती तुम्ही पाहू शकता ही चॅसी इथे पाहायला मिळते। रिअर साईडला सुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातात। त्यानंतर मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे गाडीचं डिझाईन आहे ना, म्हणजे टोयोटा आपण आधी देखील टोयोटाच्या गाड्या भरपूर पाहिलेल्या, बट असं डिझाईन आहे ना मोस्टली आपण टोयोटाच्या गाड्यांमध्ये नाही पाहत। बट इथे तुम्हाला खूप वेगळं डिझाईन पाहायला भेटतं। जसं की जर पाहिलं स्पेअर व्हील हा देखील वेगळा आहे। त्यानंतर वायपर जर पाहिला तो इथे माउंट करण्यात आलेला आहे। इथे वॉशर आहे, त्यानंतर वरती शार्क फिन अँटेना सुद्धा आहे। त्यानंतर ग्लास एरिया तुम्ही पहा, एकदम मोठा ग्लास एरिया। त्यानंतर टेल लॅम्पचं डिझाईन पाहिलं तर असं काय तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे। मागच्या साईडला सुद्धा 4 जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला मिळून जातात। लँड क्रुझर FJची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे। इथनं तुम्ही जो मागचा बूट आहे हा ओपन करू शकता। जवळपास 400 ते 450 लिटरच्या दरम्यान जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की प्रॅक्टिकल आहे। चांगल्या पद्धतीनं तुम्ही साहित्य देखील इथे ठेवू शकता। ओपन नाही होते, पूर्णपणे क्लोज आहे। बाकी लाईट्स वगैरे भरपूर गाडीमध्ये चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत। इथनं तुम्ही फ्यूल जे आहे ते गाडीमध्ये भरू शकता। सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर गाडीचा जो लुक आहे हा असं काय तुम्हाला इथे पाहायला मिळतो। आपण थोडंसं इंटेरियर एकदा चेक करूया। इंटेरियरमध्ये गाडी जे आहे ते काय काय फीचर ऑफर करते ते जर पाहिलं तर व्हेंटिलेटेड सीट या गाडीमध्ये नाही आहे, बट ओव्हरऑल जे टोयोटाचे आपण सीट्स पाहतो ना त्याप्रमाणे जे डिझाईन आहे हे इथे पाहायला मिळतं। इथे जर आपण आलो तर पॉवर विंडोचे कंट्रोल आहे, ORM तुम्ही इथनं सेट करू शकता। इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट जे सीट आहे ड्रायव्हर साईड हे तुम्हाला इथे मिळून जातं। त्यानंतर ACचं डिझाईन पहा, AC डिझाईन असं काय देण्यात आलेलं आहे। थोडंसं आपण याला ॲडजस्ट करूया।
ओके, इथे देखील एक स्क्रीन देण्यात आलेली आहे. इथे देखील एक MID जर पाहिलं तर इथे देखील 7 इंचची स्क्रीन तुम्हाला मिळून जाते. आता ॲक्च्युली गाडीत चावी नाही आहे. इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे कंट्रोल आहे, इथे वायपरचे कंट्रोल तुम्हाला मिळून जातात. बाकी स्टेअरिंग व्हीलवरती जर पाहिलं इथे मीडिया कंट्रोल आहे, इथे क्रूज कंट्रोल तुम्हाला मिळून जातं. जे की माझ्या मते ओव्हरऑल एक नवीन एज जे स्टेअरिंग व्हील हे तुम्हाला जे ऑफर करण्यात आलेलं आहे. टिपिकल आपण जर पाहिलं तर हँड ब्रेक असं काही इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. ॲटोमॅटिक गिअरबॉक्स, ही गाडी फक्त ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्येच येते बरं का. इथे जर पाहिलं H2, H4 आणि L4 असे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला मिळून जातात. इथे हिल डिसेंट कंट्रोल आहे. सेकंड स्टार्ट इथे देण्यात आलेलं आहे. एक नवीन जे डिझाईन सोबत इंटेरियर हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं. ग्लब बॉक्स जर पाहिला तर असं ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, पाहू शकता. येस, जे डोअर हँडल वगैरे आहे ना हे आपण भरपूर टोयोटाच्या कारमध्ये पाहिलेले सेम तसेच तुम्हाला इथे पाहायला मिळतात. रेअरमध्ये जर पाहिलं तर इथे देखील स्पेस चांगला आहे, ओव्हरऑल थाई सपोर्ट चांगला भेटतो. पण माझ्या मते 2 व्यक्ती जे आहेत इथे कम्फर्टेबली बसू शकतात. बाकी मटेरियल क्वालिटी वगैरे चांगली भेटते. हार्ड प्लास्टिक म्हणजे टोयोटाची ती जी एक ओळख आहे ना तीच तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळते. सो ही आहे लँड क्रुझर FJ, जे की बँकॉक मोटर शोमध्ये जर पाहिलं शोकेस करण्यात आलेली आहे. आपल्याकडे ही गाडी येईल की नाही मला असं वाटतं येऊ शकते, बट लेट्स सी भविष्यामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. इथे जर प्राइसिंग पाहिली थायलंडमध्ये या गाडीची तर जवळपास 36 लाख रुपये ऑन रोड किंमत आहे, जे की माझ्या मते भारतामध्ये जर चांगल्या पद्धतीने असेंबल केली आणि भारताप्रमाणे जर थोडासा प्लॅटफॉर्म बनवून केला तर माझ्या मते टोयोटा इंडिया ही गाडी 30 लाखाच्या आसपास भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करू शकते. तुमचं काय या गाडीबद्दल ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.